नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्रातील रेती झोनची वाळू उपलब्ध नसताना गुजरातमधून रॉयल्टी भरून आणल्या जात असलेल्या वाळूवर प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई सुरू आहे। याच विरोधात नंदुरबारमधल्या वाळू वाहतूकदार संघटनांनी बहिष्कार टाकला असून त्यांनी आजपासून वाळू वाहतुकीवर संप पुकारला आहे। वाळू वाहतूकदारांनी जवळपास 150 ते 200 डंपर आणि ट्रक नंदुरबार शहरातील सीबी पेट्रोल पंप शेजारच्या मैदानावर लावत आपलं आंदोलन सुरू केलं आहे। गुजरात राज्याची रितसर रॉयल्टी म्हणजे शासकीय नजराणावरून तिथून वाळू आणली जात असताना त्यांच्यावरती महाराष्ट्राने झिरो रॉयल्टी घेऊन ती वाळू नियमाकुल करणे आवश्यक असताना बोराडीला खाली आहे ही प्रक्रिया टाळून नंदुरबार महसूल प्रशासन या वाळू वाहतूकदारांच्या गाड्या पकडून त्यांच्यावरती लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई करत आहे। त्यामुळेच हा दंड परवडत नसल्याने वाळू वाहतूकदाराने आजपासून संप पुकारला आहे। या संपामुळे नंदुरबार शहरासह परिसरात सुरू असलेल्या बांधकामांवर मोठा परिणाम होणार आहे। वाळूच मिळाली नाही तर मजुरांसह ठेकेदारांवरही उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे। अशातच या संपावर आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। आंदोलन आम्ही नंदुरबार ट्रक चालक मालक संघटनेच्या वतीने आमचे जेवढे 200-250 डंपर आहेत ते सगळे आम्ही एका ग्राउंडला उभे केलेले आहेत। आणि आमची सरकारकडे एकच मागणी, वन टॅक्स वन नेशन प्रमाणे जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे गुजरात राज्यातून जी वाळू येते ती नंदुरबार जिल्ह्यापुरता तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा जो काही महसूल लावायचा असेल तो लावून आम्हाला लिगली रेती चालू करून देण्यात यावी। आम्ही शासनाच्या या कंटाळलो आहे। पण तुमचं जे आंदोलन चालू होते त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकाला याचा फटका बसेल, मग कशा पद्धतीने काय सांगणार आपण याच्यावरती? ते सगळेच जण आमच्या सपोर्टला उभे सर, घरकुलवाले म्हणा, तुम्ही शासकीय ठेकेदार म्हणा का दुसरे ठेकेदार, सगळे आमच्या सोबतीला आहे। कारण की जी वाळू आहे आजच्या तारखेला ती एवढी महाग आहे, 25 ते 30 हजार रुपयाला एक गाडी पडते। ही गाडी घरकुलवाले घेऊ शकत नाही, कारण की त्यांना फक्त 2 ते 2.5 लाख रुपये घरकुलासाठी मिळतात। त्यात ते 25 ते 30 हजार रुपयाची एक गाडी टाकतील तर त्यांना घरं बांधतील कसे काय? हा पण आमचा एक मुद्दा आहे। तुम्ही टॅक्स भरत नाही त्यामुळे महसूल विभाग काय कारवाई करते नेमकं तुमच्यावरती? आम्ही टॅक्स भरायला तयार आहे, शासनाने आम्हाला त्याप्रमाणे टॅक्स लावून द्यावा। गुजरात राज्यातून जी वाळू येते त्याच्यावर आम्हाला सरकारने काही एक पर्याय काढून द्यावा। एकच जण बोला, एकदम तुम्ही बोलतात वाटलं असतं। आम्ही गुजरात राज्यातून रितसर GST रॉयल्टी भरून माल आणतो। वन नेशन वन टॅक्स असा कायदा असून सुद्धा आम्हाला इथे नंदुरबार जिल्ह्यात अडवणूक केली जाते। 3-3, 4-4 लाख रुपये दंड दिला जातो। त्या विरोधात आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे। आम्हाला 2 दिवसात न्याय नाही मिळाला तर आम्ही सोमवारी कलेक्टर ऑफिसला संपूर्ण गाडीचे मालक, ड्रायव्हर, त्यांचे संपूर्ण कुटुंब, ठेकेदार, जेवढे मजूर वर्ग आहे सगळे आम्ही कलेक्टर ऑफिसला एक मोर्चा नेणार आहोत। परिणाम घरकुलपासनं तर पावसाळा येणार आहे, पावसामुळे घरकुलांची कामं बंद होतील। बिचाऱ्यांनी त्यांचे काय आता पावसानंतर कामं नाही होणार, तुमचे गव्हर्नमेंट कामं, रस्त्याचे कामं, घरांचे कामं सर्व काय अंतर ती पावसात रेती भेटत नाही। तरी तुम्ही काय, आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहे, आम्ही फायनान्सच्या गाड्या घेतलेल्या आहेत, तरी गव्हर्नमेंटने आमचा विचार करावा की आम्ही चोर नाही आहेत। आम्ही गुजरात गव्हर्नमेंटला पैसे भरून रॉयल्टी भरून आम्ही GST भरून आणतो। सुप्रीम कोर्टचे आदेश आहे की भारतात 500 किलोमीटरपर्यंत तुम्ही कुठेही माल घेऊन जाऊ शकता, तरी आम्हाला इथं अडवणूक होते। तुम्ही जी रॉयल्टी ती आम्ही भरायला तयार आहे, तुम्ही एवढी आम्हाला मदत करा, एवढीच आमची विनंती आहे। आम्ही कोणत्याच गाडीवाला अधिकारी त्रास देत नाही, आम्ही रितसर गव्हर्नमेंटचा टॅक्स भरून काढा हे करतो, तरी आम्हाला 3-3 लाख रुपये दंड आहे। आज पकडली दुसऱ्या दिवशी आणखी दंड, जे हा बेकायदेशीरपणा आम्हाला नको। आम्ही बी काय आणता भारतीय नागरिक आहे सर्व, तरी सर्वांना मदत करावी। सुशिक्षित बेरोजगार आहे आणि गाड्यांचे हप्ते, गाड्या आम्ही तुमच्याकडे लावून देतो, तुम्ही हप्ते भरा मग आमच्या गाड्यांचे, आम्हाला बी काय आणता पोट आमच्या भरा।
रोजगार द्या आम्हाला, सूक्ष्म रोजगार, एवढी आम्हाला विनंती आहे की सर्वांना गाडी मालक आज हजारो लोक आमच्या मागं आहे, परिवार चालतं, तरी गव्हर्नमेंटने आम्हाला मदत करावी एवढी आमची विनंती आहे. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.